मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी बुधवारी युतीची घोषणा केली आणि या युतीमुळे मुंबईतल्या 67 प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद अधिक वाढलेली आहे। विधानसभा निवडणुकीत प्रभाग निहाय मिळालेल्या मतांनुसार मनसेनं मराठी बहुल वरळी, शिवडी, माहीम, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप अशा विधानसभेतल्या एकूण 67 प्रभागांपैकी 39 प्रभागांमध्ये मवियाचे तर 28 प्रभागांमध्ये महायुतीचे उमेदवार आघाडीवर होते। माहीमध्ये अमित ठाकरे, महेश सावंत आणि सदा सरवडकर अशी तिरंगी लढत झाली आणि या प्रभागामध्ये 191 आणि 192 मध्ये सरवडकरांनी घेतलेल्या मतांपेक्षा मनसे आणि शिवसेना युबीटीच्या मतांची बेरीज ही दुप्पट होती। तर वरळी आणि दिंडोशीत सुद्धा दोन्ही पक्षांच्या मतांची बेरीज ही अधिक असल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यामुळे ठाकरे बंधूंची युती मुंबई मनपा निवडणुकांसाठी पूरक ठरून मराठी बहुल पट्ट्यामध्ये त्यांची ताकद वाढवणारी ठरणार आहे। एकदा ग्राफिक्सवर आपण पाहूया कसं नेमकं हे सगळं गणित आहे। मुंबईतल्या 67 प्रभागांमध्ये ठाकरेंची ताकद कशी वाढते ते पहा। 67 प्रभागांपैकी 39 प्रभागांमध्ये मविया उमेदवार हे आघाडीवर होते। 67 प्रभागांपैकी 28 प्रभागांमध्ये महायुती उमेदवार आघाडीवर होते। तर माहीम दादर विधानसभा मतदारसंघात शिवसेना युबीटी, मनसे शिवसेना अशी तिरंगी लढत झाली। प्रभाग 191 आणि 192 मध्ये सरवडकरांच्या मतांपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे उमेदवारांच्या मतांची बेरीज दुप्पट दिसतीये। तर वरळी दिंडोशी मध्ये सुद्धा शिवसेना युबीटी आणि मनसेच्या मतांची बेरीज ही मोठी आहे। वरळी दिंडोशी मध्ये शिवसेना युबीटी आणि मनसेच्या मतांची बेरीज मोठी आहे, त्यामुळे एकंदरीतच वरळी प्रभाग 199 194 मध्ये मिलिंद देवरांना मिळालेल्या मतांपेक्षा शिवसेना युबीटी आणि मनसेच्या मतांची बेरीज ही अधिक आहे। तर इकडे दिंडोशीमध्ये 7 पैकी 6 प्रभागांमध्ये विजय उमेदवारांच्या मताधिक्यापेक्षा शिवसेना युबीटी आणि मनसेला ही जास्त मतं पडलेली आहेत। इकडे प्रभाग क्रमांक 37 मध्ये शिवसेनेचे संजय निरुपम यांना 11,810 मतं मिळाली आणि शिवसेना युबीटीच्या सुनील प्रभू यांना 8,974 मतं मिळाली। मनसेच्या भास्कर परब यांना 3,101 मतं मिळाली। शिवसेना युबीटी आणि मनसेला एकूण 12,075 मतं मिळाली। त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये ठाकरेंची ताकद या 67 प्रभागांमध्ये कशी वाढणार, कारण दोघांची जेव्हा बेरीज केली जाते तेव्हा निश्चितच महायुतीपेक्षा भाजपपेक्षा ही या ठिकाणची मतांची संख्या अधिक दिसतीये।